मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आपली चूक घरातील सर्वांसमोर कबूल करते आणि म्हणते की खरंच मलाच काही गोष्टी समजायला जरा उशीरच झाला. तरीही मला हे सारखे सांगत होते की तन्वीचा स्वभाव कसा आहे ते ओळख, ती कशी आहे ते जरा बघ, तिला एवढंही झुकतं माप तू देऊ नकोस. पण मी ना आंधळी होते, म्हणूनच तिला सतत आपली पाठीशी घालत राहिले आणि त्याचे परिणाम आता आपल्या सगळ्यांनाच भोगावे लागतायत. मग आता सगळ्यांनाच कल्पनाबद्दल वाईट वाटतं, कारण ती बिचारी रडत असते. त्याचवेळी पूर्णाजी तिला समजावू लागतात की कल्पना, एवढं वाईट वाटून घेऊ नको, सगळं या घरातील सर्वांना तूच तर व्यवस्थित सांभाळून घेतलंय. तेव्हा कल्पना म्हणते, पूर्णाई तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला, पण असं म्हणून ती जागेवरून उठते आणि लगेचच अशा कमरेला लावलेल्या चाव्या काढत म्हणते, त्या सांभाळायची माझी इच्छाच नाही आहे आणि माझी पात्रतासुद्धा नाही आहे, कारण तुम्ही या किल्ल्या किती विश्वासाने माझ्याकडे सोपवल्या होत्या, परंतु मी काय केलं? मी तर एका गुन्हेगाराला आपल्या घरात राहू दिलं आणि तिला सतत आपली पाठीशी घालत राहिले आणि आता यापुढे मी ही जबाबदारी नाही सांभाळू शकत पूर्णाई, कारण माझी पात्रताच नाही येते, असं म्हणून ती खूपच रडू लागते. तेव्हा सगळ्यांनाच आता धक्का बसतो की कल्पना खरंच आता किल्ल्या पूर्णाजींकडे देऊन टाकते की काय. मग आता कल्पना लगेचच त्या किल्ल्या देवासमोर तेथे ठेवते. सायली म्हणते, आई प्लीज असं नका ना करू, असं नका ना म्हणू. अहो, हे घर तुमच्या आधारावर तर उभं आहे आणि माणसांची नाती कशी जपायची हे मी तुमच्याकडून तर शिकले. तेव्हा प्रताप देखील सांगतो की कल्पना, अगं त्या किल्ल्यांवर तुझाच अधिकार आहे, ठेव त्या तुझ्याकडे. पण कल्पना आता हट्टच करते की नाही, मी नाही सांभाळू शकत आता हे घर. तेव्हा हे बघ बाळा कल्पना, असा अविचार नको करूस ग, असं पूर्णाजी सांगतात. त्यावेळी कल्पना म्हणते, पूर्णाई मी आत्ता तर खरी विचार करायला लागले, असं वाटतंय की कालच मी झोपेतून जागी झाले, पण आता जे घडतंय ना पूर्णाई ते स्वप्न नाहीये, खरंच ते स्वप्न नाहीये, असं म्हणून ती आता तेथून जाते आणि रडत असते. सगळेजण तिला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण कल्पना ऐकतच नाही. त्यानंतर आता सायली लगेचच म्हणते, पूर्णाजी अहो तुम्ही आईंना समजावा ना, कारण या किल्ल्यांवर या घरावर फक्त आणि फक्त आईंचा अधिकार आहे, तुम्ही त्या किल्ल्या द्या ना आईंना पूर्णाजी प्लीज. मग आता सायली रडतच अगदी तळमळीने हे पूर्णाजींना सांगत असते. तेव्हा त्या अगदी सायलीकडे पाहतच राहतात आणि मग त्यानंतर आता त्या उठतात आणि लगेचच त्या किल्ल्यांजवळ जातात. आता घरातील सर्वांना वाटतं की आता कल्पनाला लगेचच पूर्णाजी किल्ले द्यायला चालली आहे, तेव्हा सर्वजण खुश होतात. मग त्यानंतर आता त्या किल्ल्या घेऊन पूर्णाजी या सायलीजवळ जाऊन उभ्या राहतात आणि म्हणतात की सायली, फक्त कल्पनाच नाही चुकली तर मी सुद्धा अगदी माणसं ओळखायला चुकले, कारण आम्ही दोघी तर या घरचा पायाच हलवायला निघालो, पण तू या घराला बांधून ठेवलंस सायली आणि तन्वीच्या चुका आम्हाला कायमच दाखवत राहिलीस. तिला हे घर तू अजिबातच पोखरू दिलं नाही आणि या घराची जबाबदारी फक्त व फक्त तूच पेलू शकतेस. आता असं पूर्णाजीने म्हटल्यामुळे सायली म्हणते, नाही हा पूर्णाजी नाही. मग आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो की सायली डायरेक्ट नाही म्हणते. तेव्हा सायलीच्या डोळ्यातून पाणी येतं. ती म्हणते, हे पहा पूर्णाजी, तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात, मग मी या किल्ल्या कशा घेऊ? मी हे घर नाही सांभाळू शकत, कशी सांभाळू सांगा बरं. मग आता पूर्णाजी म्हणतात, अगं आमच्यापेक्षा लहान असून सुद्धा आमचे डोळे उघडू शकलीस ना तू, अगदी तशीच या घरची सुद्धा जबाबदारी घे. असं म्हणून पूर्णाजी तिच्या हातावर आता किल्ल्या देतात आणि सुभेदारांची खरी सून तूच आहे. सायलीला खऱ्या सोन्याचा मान देत आता पूर्णाजी या सायलीला सुभेदारांची खरी सून तूच आहे असं म्हणतात आणि सायलीला आता खूपच आनंद होतो. तिच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहतात. ती आता खूप खुश होते. घरातील सगळेजण त्याचबरोबर खुश असतात. तर सायली आता प्रेमानेच पूर्णाजींना मिठी मारते. आता खऱ्या अर्थाने सायलीचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. तिला किल्ल्या नको असतात, परंतु फक्त घरातील सर्वांनी माझा सून म्हणून स्वीकार करावा इच्छा असते आणि तेच तिचं स्वप्न आता फायनली पूर्ण झालेलं असतं. त्यानंतर रात्री अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात. तेव्हा आता अर्जुन विचारतो, सायली अगं जेव्हा पूर्णाजी तुला या किल्ल्या देत होती ना, तेव्हा मी खरंच खूप खुश झालो होतो, कारण तुला एवढी मोठी जबाबदारी मिळतीये
आणि तू किल्ल्या घ्यायला नाही नाही का म्हणत होतीस? तेव्हा सायली समजावून सांगते, अहो कशा घेणार, आता आईंनी तेथे किल्ल्या ठेवल्या आणि पूर्ण आजींनी त्या माझ्याकडे दिल्या. जर आईंना समजलं विरहित या किल्ल्या माझ्याकडे आल्या आहेत तर त्यांना राग नाही येणार का? मग आता अर्जुन म्हणतो, असं काहीही होणार नाही आणि आपली मम्मा पूर्ण आजींच्या निर्णयाला कधी विरोध करेल का? आणि तुला माहिती आहे पूर्ण आजी कधीही कोणती गोष्ट उगाच करत नाही, नीट विचार करूनच निर्णय घेते. आणि तुला सांगू, आज पूर्ण आजीने हे दाखवूनच दिलं, तिने तुला कम्प्लिटली माफ केलंय आणि ॲक्सेप्ट सुद्धा केलंय. मग आता मी तर खूप हॅप्पी आहे असं अर्जुन म्हणतो. अगोदर डॅड आणि मग नंतर पूर्ण आजी, या दोघांनाही तुझी किंमत समजली आहे. तेव्हा सायली म्हणते, पण आईंना माझी किंमत वगैरे कळावी म्हणून मी नाही करत आहे तसं, आणि माझी तशी इच्छासुद्धा नाही आहे. अहो मला तर फक्त आईंचं प्रेम हवं आहे, जसं त्या पूर्वी माझ्यावर करायच्या ना सेम तसंच. आणि या प्रेमाच्या आड त्या किल्ल्या यायलाच नको. अर्जुन म्हणतो, मी तर आपला बाबा पूर्ण आजीच्या साईडने, तू कुणालाही कधी हर्ट करत नाहीस, त्याचबरोबर त्याला जशी सून हवी आहे ना सेम अगदी तशीच आहेस तू, त्यामुळे मला तर काही प्रॉब्लेमच नाही असं म्हणून अर्जुन सायलीचं खूप कौतुक करत असतो. मग आता अर्जुन आणि सायली दोघेही आरशासमोर उभे राहतात. अर्जुन म्हणतो, शी इज अ वाईफ मिसेस सायली अर्जुन सुभेदार. दुसरीकडे महिपत आता एका अंधाऱ्या खोलीमध्ये त्याच्या गुंडांसह येतो आणि तेथे आल्यानंतर त्याचा जो पंटर असतो राजेंद्र, त्या राजेंद्रला आता दुसऱ्या गुंडांच्या मदतीने खूप मारतो, म्हणजे अक्षरशः त्याची कातडीसुद्धा सोलवतो. त्याचवेळी त्याचे दोन्हीही हात आता वरशे बांधून ठेवलेले असतात. तो अगदी खूप मोठ्याने ओरडत असतो की मला सोडा साहेब, मला सोडा. महिपतच्या काळजाला काही पाजर फुटत नाही. ची लेक आता जेलमध्ये असते. काही वेळानंतर आता त्याला खूप मारल्यावर ते गुंडच थांबतात आणि त्याला पुढे मारत नाही. ते पाहून महिपत अजूनच चिडतो आणि का थांबलात, याला ठोका अजून असं म्हणतात. तेव्हा तो पंटर म्हणतो, साहेब प्लीज माफ करा ना, मला माफ करा ना. अहो माझं चुकलं, मला त्या पोलिसांनी पकडलं होतं, मी तरी काय करू. तेव्हा महिपत म्हणतो, पोलिसांनी पकडलं होतं ना तुला, मग तू एक काम करायला हवं होतं, तू तेथेच त्या पोलीस स्टेशनमध्ये भिंतीवर डोकं आपटून घ्यायला हवं होतंस, नाहीतर स्वतः जीव द्यायचा होता ना. तू जिवंत राहिलाच कशाला? अरे तू विलासला पैसे दिले हे त्या सुभेदाराला कळलं आणि म्हणून माझी पोरगी जेलात गेली आणि त्याची शिक्षा तुला भेटणार म्हणजे भेटणारच. त्यानंतर दुसरे जे पंटर असतात ना त्यांनाच आता दया येते आणि साहेब अहो जाऊ द्या ना, आपलाच माणूस आहे ना तो, प्लीज नका ना आता मारू त्याला, प्लीज प्लीज असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो आणि वाटलं तर त्याच्या वतीने मी माफी मागतो. परंतु महिपतला आता खूपच राग आलेला असतो आणि त्याचे डोळे अगदी रागाने लाल झालेले असतात आणि त्या सगळ्या पंटरकडे तो रागातच पाहतो. इकडे आता सायली त्या चाव्यांकडे पाहतच राहते. तेव्हा अर्जुनसुद्धा अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर सायली विचारते, काय हो? अर्जुन म्हणतो, बायको ह्या फक्त किल्ल्या नाही आहेत अगं घरच्या, आपलं एक एक स्वप्न पूर्ण होतंय त्याची ही खून आहे, समजतंय ना तुला? त्यावेळी सायली लाजते आणि म्हणते, पण तुम्हाला असं वाटतं का हो मी ही जबाबदारी पेलू शकेन म्हणून? तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास फक्त तुझ्यावर आहे. त्यावेळी सायली आता त्याला प्रॉमिस करते, तुमचा आणि पूर्णाजींचा विश्वास मी कधीही खोटा ठरू देणार नाही. मी अगदी जीवापाड जपेन या घराला, तुम्ही माझ्या पाठीशी नेहमी असाल ना. तेव्हा अर्जुन तिला तसं प्रॉमिस करतो की मी तुझ्या बरोबरीने असेल. मग असं म्हणून आता दोघेही एकमेकांचे हात हातात घेतात. तर दुसरीकडे महिपत आता चवताळलेला असतो. तेव्हा त्या पंटरला विचारतो, काय तुला याची बाजू घ्यायची आहे का? मग गुडघ्यावर बस चाल. तेव्हा आता लगेचच तो तर तेथे गुडघ्यावर बसतो आणि माफी मागू लागतो की याच्या वतीने मी माफी मागतो साहेब, पण प्लीज नका मारू आता याला, कारण त्याला त्याच्याच मित्राची दया आलेली असते. त्यानंतर आता महिपत लगेचच आपली बंदूक काढतो आणि लगेचच त्याला गोळी घालतो आणि मारून टाकतो. तेव्हा बाकीचे जे पंटर असतात ते खूपच घाबरतात आणि मोठ्यानेच आवाजतात. त्यावेळी आता सर्वांना मोठा धक्काच बसतो. महिपत त्यांना बंदुकीचा धाक दाखवून विचारतो, काय रे अजून कुणाला याची बाजू घ्यायची आहे का बाजू? तेव्हा सगळेजण म्हणतात की नाही, आम्हाला नाही घ्यायची कुणाची बाजू. मग महिपत रागातच म्हणतो, मग आता या गेंड्याची कातडी सोलवून काढा, असं आता रागातच महिपत म्हणतो.
ते दुसरे पंटर असतात ना, ते त्या गुंडाला खूप म्हणजे खूपच मारतात. तो साहेब साहेब करून ओरडत असतो, परंतु आता कुणी ऐकतच नाही, कारण महिपत आता खूप चिडलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी अर्जुन अजूनही गाढ झोपलेला असतो. तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि मग त्यानंतर ती आपली पसारा आवरत असते. तेव्हा तिला तेथे ती चिठ्ठी सापडते, अर्जुनला आलेली धमकीचं पत्र. कडे पाहता सायलीला जबरदस्त असा धक्का बसतो. ती विचार करू लागते की काय करावं. तिला आता ते प्रसंग आठवतात की कशाप्रकारे त्या गुंडांनी ही चिठ्ठी टाकली म्हणून घरामध्ये. तेव्हा आता ती म्हणते, आश्रम केस तर संपली, परंतु या विजयामुळे ना यांच्यावर कोणतंही संकट अजिबात यायला नको, असा मनाशी ती निर्धार करते. आणि एका क्षणी अर्जुनच्या जीवाची तिला खूपच भीती वाटू लागते, त्याचबरोबर काळजीसुद्धा, कारण अर्जुनवर जर महिपतने अटॅक केला तर, असं म्हणून आता ती लगेचच अर्जुन जेथे झोपलेला असतो ना तेथे जाते आणि त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते. तिच्या डोळ्यात आता अर्जुनच्या काळजीने पाणी येतं आणि ती त्याच्या केसांमधून आता प्रेमानेच हात फिरवते. तेव्हा मधुभाऊंना वाचवण्यासाठी तुम्ही किती जीवाचं रान केलंय हे मी बघितलंय. सत्य आणि न्यायासाठी लढणारे वकील म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि आज तर असा प्रसंग आहे ना की तुम्ही माझे पूर्णपणे होऊन गेलात. मला याचाच खूप अभिमान वाटतो, पण या केसमुळे जर तुम्हाला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. अहो, मी तर जगूच नाही शकणार. असा आता सायली विचार करते आणि तिला अर्जुनच्या जीवाची खूपच भीती वाटू लागते आणि लगेचच ती चिठ्ठी ती फाडून टाकते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. त्यानंतर चिठ्ठी फाडून टाकल्यावर आता ती रूम बाहेर येते आणि मनातच विचार करते, चिठ्ठीचं गांभीर्य मला कळतंय, परंतु मला माहीत आहे ना हे नक्कीच त्या चिठ्ठीकडे दुर्लक्ष करतील, कारण महिपत आता खूपच खवळलाय आणि तरीही हे स्वतःच्या सुरक्षेचा अजिबात विचार करणार नाहीत. पण आता त्यांच्या सुरक्षेचा विचार मलाच करावा लागणार, असं म्हणून ती अगोदर आता आपल्या रूमचं दार बाहेरूनच बंद करून घेते आणि त्यानंतर लगेचच किचनमध्ये येऊन डस्टबिनमध्ये ती चिठ्ठी टाकून देते. तेव्हा आता किचनमध्ये आल्यानंतर विमलसुद्धा तेथे असते. तर आता सायली आपली भाजी घेते आणि निवडू लागते. विमलबरोबर ती काहीच बोलत नाही, तिचं सारखं लक्ष अर्जुनकडे असतं. त्याच वेळी आता कणिक मळून घेऊ का हो सायलीताई, असं विमल विचारते. सायली फक्त हो असं म्हणते. त्यानंतर सायलीला पुन्हा एकदा विमल म्हणते की भाजीमध्ये लाल तिखट टाकायचं की फक्त गरम मसाला, तर सायली होच म्हणते. तेव्हा आता सायलीचं लक्ष नाही आहे हे पाहताच विमल विचारते, सायलीताई अहो काय झालं आहे, तुमचं लक्ष नक्की कुठे आहे. त्यावेळी सायली म्हणते, नाही हो काही नाही, मला कळून चुकलेलं असतं की यांना फक्त अर्जुन दादाची काळजी आहे आणि म्हणून त्या रूमकडे पाहत आहेत. तर दुसरीकडे आता महिपतने 3 वकिलांना घरी बोलावून घेतलेलं असतं आणि पैशांची पेटीच आता समोर ठेवलेली असते. एवढे पैसे पाहून त्या वकिलांनाच अक्षरशः घाम फुटतो. तेव्हा महिपत म्हणतो, हे पहा, तुम्हा तिघांना वकिली शिकण्यासाठी जेवढा पैसा खर्च झाला नाही त्यापेक्षा डबल पैसे आहेत हे. पण आता तुमच्या तिघांपैकी ही बॅग एकालाच मिळणार, म्हणजे जो माझ्या लेकीची केस लढणार ना त्यालाच मिळणार. अहो ही तर फक्त सुरुवात आहे, परंतु वरच्या कोर्टामध्ये अपील केल्यानंतर अजून एक बॅग तुम्हाला मिळणारच, कळलं का. मग ते तिघेही नुसते महिपतकडे पाहतच राहतात. त्यानंतर महिपत म्हणतो, आणि अपील केल्यानंतर जर तुम्ही केस जिंकले आणि जर माझी लेक सुटली तर मग बॅगाच बॅगा, असं म्हणून तो अगदी पैशांची त्यांना लालच दाखवतो. पुढे आता तो म्हणतो, तुम्ही मागाल तेवढ्या बॅगा मी पैशांच्या देईल तुम्हाला. तर ते वकील आता विचार करू लागतात. तर त्यातला एक जण आता नुसता घामच पुसत असतो. इकडे 9 वाजून गेलेले असतात तरीही अर्जुन उठलेला नसतो. काही वेळानंतर त्याच्या डोळ्यावर जेव्हा ऊन येतं तेव्हा तो आता उठतो आणि म्हणतो, बापरे किती वाजले काय माहीत, असं म्हणून तो मोबाईलमध्ये चेक करतो तर 9 वाजलेले असतात. म्हणून तो म्हणतो, अरे बापरे 9 वाजून गेले, आता खूप लेट उठलोय मी, बायको ओरडणार. या भीतीने तो लगेचच दरवाजाजवळ जातो. दार उघडणारच असतो, पण आता त्याला समजतं की दार बंद आहे. कुणी दार बंद केलं असेल. तेव्हा आता सायली इकडे हॉलमध्ये काम करत असते. तर आता प्रताप हा नेमका आपल्या रूममधून बाहेर निघालेला असतो. तेवढ्यातच अर्जुनचा आवाज येतो की डॅड मम्मा दार उघडा प्लीज. मग आता तो मोठ्याने आवाज देतो की बाहेरून कडी लागलेली आहे, बायको दार उघड ग प्लीज, असं तो 4-5 वेळा म्हणतो. तर प्रताप आणि सायली तिकडे वर पाहतच राहतात.
तेव्हा आता प्रताप म्हणतो, हो उघडतो बाळा, असं म्हणून तो जाणार असतो आता दरवाजा उघडण्यासाठी. त्याचवेळी सायली म्हणते, थांबा बाबा मी जाते हां, असं म्हणून ती अगदी रूमकडे धावतच सुटते. तर प्रताप आता तिच्याकडे पाहतच राहतो. दुसरीकडे सगळेजण त्या पैशांकडे पाहत राहतात, पण कुणीही पुढे धजत नाही की मी केस घेतो, तुम्ही मला पैसे द्या म्हणून असं सांगण्यासाठी. त्यावेळी महिपत आता त्या तिघांवरच दादागिरी करू लागतो आणि म्हणतो, काय रे, तुमच्या तिघांपैकी कोणालाच नको आहे का हे पैसे? कारण तुमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे हा, आणि एवढा पैसा तुम्हाला पुढे मिळणार आहे. ते तिन्ही वकील आता म्हणतात की कसं आहे ना साहेब, अहो अर्जुन सुभेदाराने ऑलरेडी केस जिंकली आहे. दामिनी देशमुख त्या केसचा एक भाग होती. एवढी मोठी वकील, प्रतिष्ठित वकील, एकही केस न हरलेली, एवढ्या मोठ्या वकिलाला ते जमलं नाही तर आम्हाला काय जमणार? आम्हाला खरंच जमणार नाही असं ते तिघेही सांगून टाकतात. आणि आता अर्जुन विरुद्ध लढण्याची खरंच कोणाची हिंमतसुद्धा नसते आणि ते तिघेही तसं बोलूनसुद्धा दाखवतात. कोणीच आता बॅग उचलत नसतं म्हणून महिपत धमकीच देतो की प्रेमाने उचलतंय की नाही कोणी बॅग, की आता उचलायला लावू, असं म्हणून त्या तिघांमधला नक्की कोणता वकील हुशार याची महिपत खात्री करून घेत असतो. इकडे सायली दरवाजा उघडते आणि रूममध्ये येऊन पुन्हा दरवाजा बंद करते. तेव्हा अर्जुन आता आतमध्ये आल्यानंतर तिला विचारतो, बायको कुणीतरी कडी लावली होती आतमधून, कुणी लावली होती बरं, मला नाही समजलं. तेव्हा सायली म्हणते, हो मीच लावली होती. तेव्हा अर्जुन विचारतो, पण का लावली होती? कारण मला बाहेर जायचं असेल तर मी कसं जाणार सांग बरं. मग आता सायली म्हणते, अहो पण तुम्ही बाहेर जायचंच नाहीये, अहो तुम्ही तर याच खोलीत थांबायचंय. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, पण मला ऑफिसला जायचंय, काय करू सांग बरं. मग सायली म्हणते, हल्ली घरात राहून कामं सुद्धा करता येतात ना, आणि त्याला काय म्हणतात ते वर्क. तेव्हा अर्जुन पटकन तिला सांगतो, वर्क फ्रॉम होम म्हणतात. पण कसं आहे सायली, मी वकील आहे ना, मला ते नाही करता येत. तेव्हा सायली विचारते, हो असं आहे का, पण आज कोर्टामध्ये केसची तारीख आहे का? अर्जुन म्हणतो, नाही, परंतु माझ्या मीटिंग्स आहेत ना, त्या कराव्या लागतील. तेव्हा सायली म्हणते, पण त्या करता येतात ना घरातनं, आता तुम्ही अजिबात या दाराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा अर्जुन आता विविध कारणं देऊ लागतो की नाश्ता, अगं नाश्ता तर करावा लागेलच ना खाली येऊन, आणि तुला माहिती आहे चांगलंच पूर्ण आजीला नाही आवडत असं रूममध्ये नाश्ता केलेला, जेवण केलेलं, त्यामुळे तिच्यासाठी तरी मला जावंच लागेल. पूर्ण आजी नेहमी म्हणत असते ना की अशा खूप कमी फॅमिली आहेत त्या एकत्र बसून जेवतात आणि नाश्तासुद्धा करतात. सायली सगळं बोलणं आता ऐकून घेते. अर्जुन म्हणतो, पॉईंट आहे ना. सायली त्याला काहीच बोलत नाही. महिपत त्या तिन्ही वकिलांना अगदी धारेवरच धरतो आणि विचारतो, काय कोण घेतंय केस? मग ते तिघेही आता घामाघूम झालेले असतात. ते म्हणतात, कसं आहे ना, आम्ही तिघेही अगोदर डिस्कस करतो महिपत साहेब, आणि मग तुम्हाला सांगतो की काय करता येईल या केसच्या बाबतीमध्ये आणि ही कशी केस लढता येईल, त्याचबरोबर अर्जुन सुभेदाराला कशी मात देता येईल. तेव्हा महिपत आता रागातच त्या तिघांकडे पाहतो आणि विचारतो, नक्की ना, टांग नाही देणार ना? तेव्हा नाही, टांग नाही देणार आम्ही नक्की डिस्कस करून येतो पुन्हा, असं ते तिघेही म्हणतात आणि तेथून पळतच सुटतात. तेव्हा या तिघांनी तर टांग दिली. मला माहिती आहे एकही मर्द नाही यातला की जो अर्जुन विरोधात केस लढू शकेल. काय असं आहे त्या सुभेदाराच्या किड्यात, सगळेच जण त्याला घाबरतात, असं म्हणून महिपत आता अर्जुनला किडा असं म्हणतो. इकडे सायली आता विचार करते आणि अर्जुनला म्हणते, बरं ठीक आहे, मी तुम्हाला नाश्ता करण्याची परमिशन देते, पण कारंजापर्यंत सुद्धा बाहेर जायचं नाही हां, अजिबात नाही म्हटल्यावर नाही. अर्जुन म्हणतो, बायको तू अशी काय ना, मला कळतच नाही अगं काय होतंय त्यात. सायली आता त्याला पेपर दाखवते आणि म्हणते, आजचं भविष्य वाचलं, बायकोचं ऐकायचं, अजिबात बायकोचा शब्द टाळायचा नाही, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल असं तुमच्या राशीमध्ये लिहिलंय. त्यावेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो, हे तर प्रत्येक पुरुषाला माहीतच असतं, बायकोचं जर ऐकलं नाही तर पश्चातापाची वेळ येतेच, कारण त्या डोक्यामध्ये सनकी असतात ना. तेव्हा सायली रागातच त्याच्याकडे पाहते. अर्जुन म्हणतो की ओके, मी नाही जाणार कुठे, सांगितलं ना तुला एकदा, नाही जाणार बाहेर. मग आता असं प्रॉमिस तो खरं तर तिला करतो. सायली म्हणते, या खाली. तर अर्जुन आता विचार करतो की झालं काय हिला नक्की आज, काय किती काळजी करते हे बिनकामाची, असं म्हणून तो त्या पेपरमध्ये
पाहतच राहतो. मग आता तो सायली गेल्यानंतर म्हणतो हिचंच आता राशी भविष्य वाचतो. तेव्हा सायलीच्या राशीमध्ये असं लिहिलेलं असतं की आज नवरा हा तुमच्या मुठीमध्ये राहणार. तेव्हा अर्जुन अगदी डिस्टर्ब होतो आणि त्याचाच विचार करतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायलीचा डोळा चुकवून अर्जुन हा अगदी तयार होतो आणि लगेचच ऑफिसमध्ये जाऊ लागतो. तेव्हा सायलीचा नेमका आवाज येतो, तुम्हाला असं का वाटतं की माझं तुमच्याकडे अजिबात लक्ष नाही आहे. अर्जुन एवढा घाबरतो की त्याची पावलं आपोआपच थबकतात. मग आता सायली तेथे येते आणि विचारते, काय हो, पूर्णाजी आणि बाबांनी सांगितले तरीही तुम्हाला ऐकायला येत नाही आहे का? तरीही तुम्ही बाहेर जाताय, तुम्हाला काही वाटतं की नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी ॲडव्होकेट आहे. तेव्हा आता सायली लगेचच त्याला गप्प करते आणि म्हणते, ॲडव्होकेट नंतर आहात, अगोदर तुम्ही माझे अहो आहात, समजलं? कारण आता जिथे मी तिथे तुम्ही, असं म्हणून ती पदरच त्याच्या हाताला बांधते. त्यानंतर सायली त्याला रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की अगं मी घरात नाही थांबू शकत सायली, प्लीज प्लीज, असं म्हणून तो चैतन्यासोबत आता लगेचच हॉलमधून बाहेर पळून जातो. सायली म्हणते, अहो अहो थांबा थांबा. पूर्णाजी दोघांची गंमत पाहत असतात. तेव्हा अहो पूर्णाजी बघा ना, यांना बाहेर जायची गरज आहे का, असं सायली त्याची तक्रार करत विचारते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, किती दिवस मग तो घरात राहणार? सायली म्हणते की मगाशी तर तुम्ही माझी बाजू घेतली होतीत ना, मग आता नातवाची बाजू घेते, असं हसतच त्या म्हणतात. तर सायली आश्चर्याने पूर्णाजींकडे पाहते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.